नमस्कार मंडळी, आरतीच रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत। तर आज आपण पावसाळ्यात मिळणारी रानभाजी बनवतोय। या भाजीला करटुले किंवा कंटोली असं म्हणतात। तर ही भाजीची रेसिपी शेवटपर्यंत नक्की बघा। तर सगळ्यात अगोदर आपल्याला भाजी बनवण्यासाठी अर्धी वाटी तुरीची डाळ पाण्यामध्ये 1 तास भिजवून घ्यायची आहे। तर इथे मी 1 तास पाण्यामध्ये तुरीची डाळ भिजवून घेतलेली आहे। आता ही थोड्या वेळासाठी आपण बाजूला ठेवून देऊ। त्यानंतर स्पेशल पावसाळ्यात मिळणारे इथे मी 1 पाव कंटोली घेतली आहे आणि ही कंटोली आपल्याला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आणि धुतल्यानंतर आता ही कंटोली भाजीसाठी कट करायची। तर आपल्याला एका कंटोलीचे दोन्ही साईडचे जे देठ असतात ते कट करून घ्यायचे आणि एक कंटोली आपल्याला अशी 4 भागामध्ये कट करून घ्यायची आहे। कट केल्यानंतर तुम्ही बघू शकाल की कंटोलीच्या आतील बिया आहेत त्या कवळ्या आहेत। तर कवळ्या असणाऱ्या बिया आपल्याला तशाच भाजीमध्ये वापरायच्या आहेत। आणि इथे तुम्हाला मी दुसरं कंटोली सुद्धा कट करून दाखवते। सेम पद्धतीने कंटोलीची दोन्ही साईडची देठ थोडी कट करायची आणि त्यानंतर कंटोलीची 4 भाग कट करून घ्यायचे आहे। आणि कट केल्यानंतर बघू शकाल या कंटोलीच्या आतील बिया खूप निब्बर झालेल्या आहेत। तर ह्या निब्बर झालेल्या बिया आपल्याला भाजीमध्ये वापरायच्या नाही। या बियामुळे आपल्या भाजीची चव खराब लागू शकते। त्यामुळे आपल्याला निब्बर असलेल्या बिया कंटोलीमधून चाकूने काढून घ्यायच्या आहे। तर याच पद्धतीने आपल्याला सर्व कंटोली कट करून घ्यायची आणि कंटोली कट केल्यानंतर ज्या निब्बर बिया आहेत त्या आपल्याला काढून टाकायच्या आणि कवळ्या बिया कंटोली सोबत आपल्याला तशाच ठेवायच्या आहे। तर या ठिकाणी सर्व कंटोली मी कट करून घेतली। आता त्यानंतर आपल्याला या कट केलेल्या कंटोलीचा जो उग्र वास आहे तो काढण्यासाठी कढईमध्ये 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घ्यायचे। गरम पाण्यामध्ये अर्धा चमचा मीठ आणि पाव चमचा हळद घालायची आणि यामध्ये कट केलेली कंटोली घालायची। मीठ आणि हळदीच्या पाण्यामध्ये आपल्याला फक्त ही कंटोली 2 मिनिटं उकळून घ्यायची, म्हणजे या कंटोलीला जो उग्र वास आहे तो निघून जातो। तर या ठिकाणी कंटोली मी 2 मिनिटं उकळून घेतली। आता गॅस बंद करायचा आणि या उकळत्या पाण्यामधून आपली कंटोली एका प्लेटमध्ये काढून घ्यायची आणि थोड्या वेळासाठी ही कंटोली आपल्याला बाजूला ठेवून द्यायची आहे। आता आपल्याला भाजीसाठी मसाला भाजून घ्यायचा आहे। त्यासाठी गॅसवर मी तवा ठेवला। तव्यावरती 2 चमचे तेल टाकून घेतलं। या तेलामध्ये आपल्याला 10 ते 12 खोबऱ्याचे काप टाकून घ्यायचे आणि हे काप लालसर होईपर्यंत भाजून घ्यायचे आहे। तर या ठिकाणी आता खोबरे लालसर झालेले आहे। आता या खोबऱ्यामध्येच आपल्याला 7 ते 8 लाल मिरच्या टाकून घ्यायच्यात आणि परत लाल मिरच्या आणि खोबरे आपल्याला 2 ते 3 मिनिटं भाजून घ्यायचं आहे। 2 मिनिटं भाजून झाल्यानंतर यामध्ये आपल्याला थोडंसं दगडफूल टाकून घ्यायचं आहे। त्याचबरोबर 1 चमचा तीळ टाकायचे, 1 चमचा कऱ्हाळं टाकायचे आणि 1 चमचाभर यामध्ये धणे टाकून घ्यायचे। आता सर्व मसाले आपल्याला 2 मिनिटं परत भाजून घ्यायचे आहे। 2 ते 3 मिनिटं मसाले भाजून झाल्यानंतर भाजलेले मसाले एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे। त्यानंतर तव्यावरती आपल्याला 1 उभा चिरलेला कांदा टाकून घ्यायचा आहे। कांदा भाजण्यासाठी यामध्ये थोडंसं तेल टाकायचं आहे आणि कांदा छान लालसर होईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी कांदा लालसर होईपर्यंत भाजून झालेला आहे। आता भाजलेला कांदा प्लेटमध्ये काढून घ्यायचा आहे आणि भाजलेले पूर्ण मसाले थंड करून घ्यायचे आहे। मसाले थंड झाल्यानंतर आपल्याला सर्व भाजलेले मसाले मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचे आणि या मसाल्यामध्ये थोडासा कोथिंबीर टाकायचा आहे आणि 10 ते 12 लसणाच्या पाकळ्या टाकून घ्यायच्या। सुरुवातीला मसाला पाणी न टाकता ग्राइंड करायचा आहे आणि त्यानंतर पाणी टाकून हा मसाला ग्राइंड करून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मसाला मी ग्राइंड करून घेतला आणि ग्राइंड केलेला मसाला बघू शकता एकदम स्मूथ असा मसाला ग्राइंड झाला आहे। आता ग्राइंड केलेला हा मसाला आपल्याला तेलामध्ये परतून घ्यायचा आहे। त्यासाठी मी गॅसवर कढई ठेवली आणि कढईमध्ये 5 चमचे तेल टाकून घेतले। आता या तेलामध्ये सर्व ग्राइंड केलेला मसाला टाकून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा मसाला तेलामध्ये मिक्स करायचा आहे आणि हाय टू लो फ्लेमवर हा मसाला आपल्याला 3 ते 4 मिनिटं सतत असा चमच्याने हलवत परतून घ्यायचा आहे। तर या ठिकाणी मसाला मी 4 मिनिटं परतून घेतला आहे। आता या मसाल्यामध्ये आपल्याला पाव चमचा हळद टाकून घ्यायची, अर्धा चमचा गरम मसाला टाकून घ्यायचा आहे। त्याचबरोबर आपण जे उकळून घेतलेले कंटोली आहे ते टाकून घ्यायची आणि पाण्यामध्ये भिजत घातलेली तुरीची डाळसुद्धा यामध्ये टाकून घ्यायची आणि चवीपुरतं मीठ टाकायचं आहे। आता मसाल्यामध्ये कंटोली, तुरीची डाळ, मीठ व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे।
मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची आणि या कढईवरती 2 मिनिटांसाठी झाकण ठेवून द्यायचं आहे. 2 मिनिटांनी कढईवरचं झाकण काढून घ्यायचं आहे आणि भाजी मिक्स करायची. त्यानंतर आता डाळ आणि कंटोली शिजण्यासाठी यामध्ये आपल्याला 1 ग्लास इतकं पाणी टाकून घ्यायचं आहे. या भाजीला खूप पातळ ग्रेव्ही करायची नाही, थोडीशी घट्टच ग्रेव्हीची भाजी करायची आहे. तुम्ही बघू शकता इथे पाणी टाकल्यानंतर भाजीची ग्रेव्ही या पद्धतीची ठेवायची आहे. त्यानंतर आपल्याला आता परत या कढईवरती झाकण ठेवायचं आहे आणि मध्यम आचेवर ही भाजी 4 ते 5 मिनिटं शिजून घ्यायची. 5 मिनिटानंतर कढईवरचं झाकण काढायचं आहे आणि बघू शकता भाजीच्या वरती मस्त तर्री आली आहे. आता या भाजीमध्ये थोडासा कट केलेला कोथिंबीर टाकायचा आणि भाजी मिक्स करायची आणि त्यानंतर या भाजीतील कंटोली आता आपल्याला हाताने किंवा चाकूने दाबून बघायची. तर बघू शकता हाताने दाबताच कंटोली मऊसूत शिजली आहे आणि त्याचबरोबर तुरीची डाळसुद्धा व्यवस्थित शिजलेली आहे. तर या ठिकाणी आपली गावरान पद्धतीची कंटोलीची भाजी तयार झाली आहे. गॅस बंद करायचा आणि गरमागरम भाजी सर्विंग प्लेटमध्ये काढून घ्यायची आहे. तर या ठिकाणी तुम्ही बघू शकाल तोंडाला पाणी सुटेल अशी आपली कंटोलीची भाजी तयार झाली आहे आणि या भाजीची चव खूप भारी लागते. ही भाजी तुम्ही पोळीसोबत भाकरीसोबत खाऊ शकता, मस्त लागते. तर पावसाळ्यात मिळणारी ही रानभाजी म्हणजे सर्व आजारावर गुणकारी असलेली कंटोलीची भाजी नक्की करून बघा. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये नक्की सांगा आणि रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. परत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.